ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने तुके फिरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज जाता क्षीणतेची फळ, नाव धडकरा सहस्रनामाची, नाव धडकरा सहस्रनामाची, जे भव सिंधूची थळी पावे, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज जाता क्षीणतेची फळ, तुका म्हणे काळा हना तोंडावरी, तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरे राम वाणी, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज जाता क्षीणतेची फळ, विधान हरिओं गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणसुमृत्मगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनिलाभुदाभं जगन्नीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमानां कन्दरं कञ्जनेत्रं तदधवलासं चिन्तयामि
अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परन्धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विजेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायंता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीत केले न त्यागे ते दिव्य लोकासी नेली सेवे लागे सेवक झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय याचे यावत मनुष्य मात्राला अर्थात तुम्हाला आम्हाला
उपदेश करतात विठाला विठाला अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याच्या सीमागात कृपेद्वारा व त्याचप्रमाणे साधकांचे मायबाप ज्ञानी यांचे गुरु योग्यांचे माऊली अलंकार निवासी विश्व माऊली ज्ञानोबा यांच्या परमानुकंपेने परिसरातील सर्व साधुसंतांच्या आशीर्वादाने गुणीजन गायक वादक महाराज मंडळी यांच्या पवित्र अशा उपस्थितीमध्ये व समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने आपल्या या मौजे पुण्य पावन नगरी अर्थातच श्री क्षेत्र असदवन तालुका जिल्हा नांदेड या पुण्य पावन नगरीमध्ये गेली 4 वर्षापासून चालत असली भगवन नामचिंतनाची सेवा अर्थातच अखंड आहे नाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि या सोहळ्याचे जवळपास आज 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आपल्या सप्ताहाचे सर्व संयोजक आयोजक सप्ताह कमिटी गावकरी मंडळी भजनी मंडळ महाराज मंडळी आपणा सर्वांच्या वतीने आणि विशेष म्हणजे ज्यांच्या संपर्कातून आली अशी भागवताचार्य हरिभक्ती परायण आदरणीय प्रभाकर महाराज कुयड मिश्री पिंपळगावकर महाराजांच्या संपर्कातून आणि आपणा सर्वांच्या वतीने आणि माझ्या पूर्व पुण्याने सेवा माझ्याकडे आलेली आहे बेटा आज या कीर्तन सेवेच्या निमित्ताने उपस्थित सर्व गुणीजन गायक वादक मंडळी गंधर्वासारखी गाणारी मंडळी आहे इंद्रासारखे वाजवणारे आहेत राजा परीक्षेसारखे जनकासारखे सुज्ञ प्राज्ञ अधिकारी बहुश्रुत बहुसंख्य श्रोती मंडळी आहे अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सोहळा आपल्या गावामध्ये चालू आहे आज या कीर्तनाकरता गायनाचार्य म्हणून लाभलेली ज्यांनी सुरुवातीला गोड सुंदर चाल गायली अशी संगीत अलंकार संगीत विशारद हरिभक्ती परायण नाथ महाराज रत्नाळीकर महाराज उपस्थित आहेत त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या पाठीमागे ज्यांनी गोड सुंदर चाल गायली अशी संगीत अलंकार संगीत विशारद गायनाचार्य हरिभक्ती परायण आमचे देवीदास महाराज कवठेकर गुरुजी सुद्धा उपस्थित आहेत तसेच या कीर्तनाकरता ज्यांचा गोड असा मृदंग वाजतोय अशा मृदंग अलंकार मृदंग विशारद हरिभक्ती परायण आमचे मृदंगाचार्य साईनाथ महाराज शिवदरेकर आळंदीकर महाराज सुद्धा उपस्थित आहेत तसेच हरिभक्ती परायण गायनाचार्य आमचे भजन सम्राट काकडा ज्यांचा गोड आहे असे संजय महाराज फुकाटे महाराज आहेत आमचे तुलसी मुंजाजी महाराज जाधव आहेत हरिभक्ती परायण तोंडचिरे महाराज आहेत हरिभक्ती परायण पट नागोराव महाराज नागरगोजे महाराज आहेत हरिभक्ती परायण रामराव महाराज आहेत हरिभक्ती परायण आत्माराम महाराज वाडीकर आहेत हरिभक्ती परायण वाघाळेकर महाराज आहेत हरिभक्ती परायण गायनाचार्य बोला बोला नाथ महाराजांचे बंधू सुद्धा आहेत आणि आपल्याच गावातील नाही का विनेकरी गावातलेच आहेत नवनिर्वाचित विनेकरी पेटा सुद्धा गोड तुम्ही आणून दिला त्याला त्याच्याकरता टाळ्या वाजवा आणि या कीर्तनाकरता सोबदार म्हणून लाभलेली आमचे परमार्थ प्रेमी शिवाजी महाराज महाराज सुद्धा उपस्थित आहेत सर्वच गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी विनेकरी भालदार चोपदार कार्यक्रमाकरता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने सहकार्य करणारे अन्नदान करणारे पंगत देणारे पट्टी देणारे मंडपात बसलेले त्या पाण्याच्या कॅनवर बसलेले मंदिरात बसलेले आणि पहिल्या पंक्तीला घरी जेवून घरी जाऊन झोपी गेलेले असे आपण सर्वजण कारण गोड नियोजन आहे कॅनवरले जरा खाली या आणि येता का समोर मंदिरातले सुद्धा तुम्ही बाहेर आले जमते काय अडचण नाही कीर्तन काय असं ठराविक नाही तुम्हाला कटाळाला हातवरी करा आपण कीर्तन संपूर्ण काय अडचण नाही पण मंडपात बसा किती गोड मंडप आहे गायनाचार्य सुंदर आहेत महाराज मृदंगाचार्य सुंदर विनेकरी सुंदर चोपदार सुंदर टाळकरी सुंदर मंडप सुंदर साऊंड दाजी सुंदर ऑपरेटर सुंदर गाव सुंदर पंगत सगळं सुंदर आहे किंवा तुमचं अतिशय गोड नियोजन आहे म्हणून एकदा सर्व सप्ताह कमिटी करता जोरदार टाळ्या वाजवा तुमच्याकडे कारण गाव जरी छोटस असं म्हणजे छोटस नाही हे गाव कारण नांदेडच्या परिसरात आहे शहरालगत आहे छोटस नाही पण तरी लोकसंख्येनं
छोटसच आहे. म्हणून एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढा सुंदर या ठिकाणी आपण नाम सप्ताह घडवून आणला. आपणा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे आहेत, अतिशय गोड नियोजन आहे. अशा गोड नियोजनामध्ये आपल्याला सेवा करायची आहे. 9 ते 12 हे चष्मेवाले 12 म्हणजे गिरडे साहेब 12 थांबतील का लोक? गॅरंटी? तुम्ही ते थांबा, लोकांचं काही असो. अतिशय गोड नियोजन आहे. आपणा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे खुर्चीवाले बाबा तुम्हाला सुद्धा बरं, आणि तुम्हाला माफ आहे, कारण तुम्हाला बसायला त्रास होते मांडीवर, मला माहित आहे. म्हणून खुर्चीवर बसा, काय अडचण नाही. ज्यांना त्रास नाही त्यांना खाली बसले, फार आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल आपल्याकडे फक्त 1 तास शिल्लक आहे. 1 तासामध्ये आपल्याला अभंगाचा भाव पाहायचा आहे. कीर्तन थोडं लक्ष देऊ नये का, जास्त वेळ करणार आहे. 1 तास कीर्तन होणार आहे. या जगामध्ये शास्त्रकारांनी 3 गोष्टी मी नेहमी सांगत असतो, अत्यंत अत्यंत दुर्लभ सांगितल्यात. दुर्लभ शब्दाचा अर्थ विनेकरी. त्या गोष्टी मिळत नाहीत असं नाही, मिळतात फार कष्टाने, सायासाने, किंबहुना भगवान परमात्म्याच्या कृपेने मिळतात. किती गोष्टी? तुम्हाला काय अडचण? गाडीला हात लावू नका, बरं मोकळं बसा. या जगामध्ये 3 गोष्टी आहेत. पहिला आहे मनुष्यत्व, दुसरं मुमुक्षुता, आणि तिसरी सत्संगती. शास्त्रकार म्हणतात दुर्लभम त्रयमय वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. या जगाच्या पाठीवर पहिली दुर्लभ वस्तू आहे म्हणजे माणसाचा देह मिळणं फार अवघड, फार कठीण. मी सांगत नाही, भागवतकार म्हणतात दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. माणसाला देह मिळणं फार अवघड. नरदेह तुमची झोप जाते आणि त्याला प्रोत्साहन मिळते. कारण कलेला दाद दिली पाहिजे माणसानं, कलेला दाद दिली पाहिजे. गोड गायला महाराजांनी. महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ दान. माणसाचा देह मिळणं फार दुर्लभ, फार कठीण, फार अवघड. मिळणं अशक्य प्राय, जवळपास मिळत नाही. भगवान परमात्म्याचे तुमच्यावर आमच्यावर अनंत अनंत उपकार आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा त्याप्रमाणे महाराज म्हणतात हा देह मिळाला. पावला हा देह कागटाळी न्याये न घडेचे उपाय घडवारे. न घडणारी गोष्ट घडली. तुम्हाला आम्हाला माणसाचा देह मिळाला आणि तो सुद्धा भगवान परमात्म्याच्या कृपेने मिळाला. देवाने दिला. जेने हा जीव धीराला जगजीवन नारायण गुण देवाने तुम्हाला आम्हाला हा मनुष्य देह दान दिला. गिरडे साहेब, याच्या बदल्यामध्ये आपण देवाला काहीही दिलेलं नाही. का दिले तुम्ही? काही दिलं नाही महाराज. नुसता देह दिला नाही. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन नारायण
रात्रे जीवपण 3.5 हाताचा नरदेह दान दिला, नुसता देह दिला नाही, दिले इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन. एवढा महत्वाचा देह आहे, एवढा किंमतवान आहे, याची किंमत होऊ शकत नाही. एका एका पार्टचा जर विचार केला, एक एक पार्ट एवढा महत्वाचा आहे. खांब्या टेकून बसलेली पार्ट फार महत्वाचा आहे, एक एक एवढा महत्वाचा आहे. मनका जर गेला तर माणसाला खांब्याला टेकून बसावं लागते, एवढा महत्वाचा आहे. अहो, एक जर साधा दात पडला, चांगला दात बसवायला किती पैसे लागतात हो? बोला ना. साहेब तुम्ही बोला. 10,000 म्हणाले बा, म्हणजे ब्रँडेड दात बसतो तेवढा दिली. साधारणतः 5,000 धरा सामान्य दात बसवायला, आणि चांगला बसवायला 10,000 रुपये लागतात. दिवाने तुम्हाला मला किती दात दिले तर सगळे आहेत का? सध्या आहेत का? 32 दात दिलेत. एका दाताची किंमत किती आहे? 10,000 रुपये ह्यांच्या हिशोबानं. तर 32 दाताची किंमत किती होते हो? 3,20,000 रुपये नुसत्या दाताची किंमत होते. तर संपूर्ण शरीराचा जर विचार केला, एका एका इंद्रियाचा जर विचार केला, कोट्यावधी रुपये या शरीराची किंमत होते. फार महत्वाचा महाराज. एकदा जर देवानं दिलेले इंद्रिय गेले तर परत तशाला तशी मिळणं फार अवघड. आंधळ्या माणसाला डोळ्याची किंमत विचारा, पांगड्या माणसाला पायाची किंमत विचारा, लंगड्या माणसाला पायाची किंमत विचारा, दात नाही त्याला दाताची किंमत विचारा, केस नाही त्याला म्हणजे टकऱ्या माणसाला तुम्हाला नाही बरं, म्हणजे आता तुम्ही समोर बसायला राहिलात नाही काय करता, पण टकऱ्या माणसाला केसाची किंमत विचारा महाराज. फार अवघड हो, मिळत नाहीत. ज्याला नाहीत त्याला किंमत कळते. एवढा अनमोल किमतीचा देह भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला दिला. देवाचे उपकार महाराज. आणि त्यातल्या त्यात भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. भरतखंडामध्ये, भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, मराठवाडा प्रांतात, नांदेड जिल्ह्यात, नांदेड परिसरात, असदवन गावामध्ये माणसाचा देह मिळाला हे आपलं काय आहे? भाग्य आहे. समजलं तर पहिलं भाग्य महाराज. अधोगती गेला ते आपल्याला घ्यायचं नाही, पण सध्या बहुता सुकृती नरदेह लादला एवढं घ्यायचंय. भगवान परमात्म्याच्या कृपेने तुम्हाला आम्हाला पहिली दुर्लभ वस्तू भेटली. दुसरी दुर्लभ वस्तू आहे महाराज मोक्षता. मोक्षता कशाला म्हणतात? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती स्वरूप जो मोक्ष आहे त्या मोक्षाची इच्छा होणं त्याला म्हणतात मोक्षता. ही दुर्लभ आहे. आणि तिसरी दुर्लभ वस्तू आहे जीवनामध्ये सत्संगती प्राप्त होणं. फार अवघड. काही गोष्टी शास्त्रामध्ये सांगितल्यात मिळणं अशक्यप्राय. नाथ महाराज म्हणतात चंद्राचं अमृत कीर्तनात ऐकायचं आणि पोथीमध्ये वाचायचं, प्रत्यक्ष पाहायला मिळालेलं नाही. कोणा बघितलं आजोनमध्ये? बघितलेलं नाही. पण महाराज म्हणतात एखाद्या वेळा चंद्राचं अमृत मिळेल, मिळणार नाही पण मिळेल. अशक्य आहे पण मिळेल. अस्ताला जाणारा सूर्य कोणाला धरता येत नाही, पण एखाद्या वेळा तो सुद्धा धरता येईल.
स्वतःच्या बाहुबळावर समुद्र तरून जाणं शक्य नाही, पण एखाद्या वेळा ते सुद्धा शक्य होईल, पण साधूची भेट होणार नाही. सुखे सेवावेन अस्तादातार विधरवेन माया हेळा सागर तरवेन परिता साधूची भेटी न होईल गा. आता आहे बहु अवघड असे संत भेटे परिजग जेठी करुणा केली. संतांची भेट होणं, जीवनात सत्संगती प्राप्त होणं फार अवघड, पण महाराज म्हणतात परिजग जेठी. जगजेठी म्हणजे भगवान परमात्म्याने, देवाने, ईश्वराने, हनुमंतरायाने, मारुतीरायाने, कृष्णाने कृपा केली, करुणा केली आणि श्रीमद भागवत कथेच्या रूपाने तुम्हाला आम्हाला जीवनात सत्संगती प्राप्त झाली. हे आपलं भाग्य महाराज. श्रीमद भागवत कथा ही सामान्य नाही. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 18 पुराण आहेत. किती पुराण आहेत? 18. त्या 18 पुराणामध्ये सगळ्यात महत्वाचं पुराण जर कोणतं असेल तर श्रीमद भागवत महापुराण हे महत्वाचं आहे. आणि त्या भागवत महापुराणामध्ये 18,000 श्लोक आहेत आणि त्या 18,000 श्लोकामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जर काय असेल तो भाग म्हणजे गोपी गीता आहे महाराज. त्या भागवतामध्ये, या गोपी गीतामध्ये ती गोपी भगवान परमात्म्याला म्हणते. काय म्हणते ती गोपी? म्हणते देवा आपल्या गावात सप्ताह सुरू झालाय. आज कितवा दिवस आहे? 3रा दिवस आहे. पंक्तीला मस्त वरण भात चपाती भाजी खारी बुंदी गोड बुंदी आहे. मस्तपैकी पहिल्या पंक्तीला जेवायचं आणि घरी जाऊन काय करायचं असं म्हणत नाही. ती गोपी फार गोड म्हणते महाराज. हरी तव कथामृतम तप्त जीवन कवि विरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. ती गोपी भगवान परमात्म्याला म्हणते देवा तव म्हणजे तुझी आणि कथा जी आहे ती अमृत स्वरूप आहे. म्हणून महाराज म्हणतात कथा याची कथा दुःखरी कथा याची बरी विठोबाची. कथा जीवाला सुख देणारी आहे, दुःख हरण करणारी आहे, जीवाला अमर करणारी आहे. म्हणून अशी अमर कथा आपण गेली 2-3 दिवसापासून ऐकत आहात. आपण भाग्यवान आहात. जगात दुर्लभ सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या. म्हणून आज आपल्या सप्ताहातील 3रा दिवस. आज या सेवेकरता निवडलेला अभंग जो आहे जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला काय करतात? उपदेश
करतात. का करतात? कारण जगद्गुरु तुकोबाराय यांनी समस्त जगताचा अभ्यास केला. आपण जर या जगाचा अभ्यास केला तर ज्ञानोबाराय म्हणतात या जगामध्ये जीवन जगणाराचे जे जीव आहेत ते किती प्रकारचे आहेत महाराज? 84 लाख प्रकारचे जीव आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. 84 लाख जरी जीव असले तरी 83,99,999 जीव आपण बाजूला करू. आपल्याकडे वेळ कमी आहे. फक्त आपण एकट्या मनुष्य देहाचा विचार करू. या मनुष्य देहाचा विचार केला प्रत्येक माणसाचा आपण जर विचार केला तर प्रत्येक माणूस सकाळी झोपेतून उठलं तेव्हापासून रात्री झोपी जाईपर्यंत अविश्रांत प्रयत्न करतो. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, याचा कडवा चोर, त्याचा गवत चोर, याचा धुरा कोर. हे खेड्यात घडते, सिटीमध्ये घडत नाही. एवढे प्रकार करून माणूस जे प्रयत्न करतो, कशा करता करतो? प्रत्येकाला एकच अपेक्षा आहे, आपल्याला सुख मिळालं पाहिजे आणि आपल्या पाठीमागचं दुःख गेलं पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. पण आतापर्यंत अविश्रांत प्रयत्न करून एवढे वर्ष आयुष्य जगून सुद्धा आतापर्यंत कोणालाही संसारात सुख मिळालेलं सुखाचा विचार आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कुणालाही सुख मिळालेलं नाही. प्रत्येक जीव सुखाच्या प्रयत्नामध्ये आहे, सुखाच्या अपेक्षेमध्ये आहे. रात्रंदिवस प्रयत्न करतो दुःख गेलं पाहिजे आणि सुख मिळालं पाहिजे. पण आतापर्यंत कोणाच्याही जीवनातलं दुःख गेलेलं नाही आणि सुख मिळालेलं नाही. कोणी हातवरी करा आणि सांगा महाराज आमच्या जीवनातलं दुःख संपलं आणि सुख मिळालं असं कोणी आहे? काही तर मंडपात बसलेलं कोणीच नाही. करा हातवरी. समजत नाही मी काय म्हणलो ते? कोणीच नाही. प्रत्येक जण आतापर्यंत एवढे प्रयत्न करून सुद्धा कोणीही सुखी झालेलं नाही. कारण महाराज म्हणतात जो देखी सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. किंवा समर्थ म्हणतात जगे सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तू शोधोनी पाहे. महाराज म्हणतात कोई तन दुखी कोई धन दुखी कोई धन बिन रहत उदास थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. प्रत्येक जण दुःखी आहे. प्रत्येकाची अपेक्षा आहे. माणसाचे जन्मच्या जन्म गेले. महाराज म्हणतात सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा शिन पावला माया वेष्टीला जीव माझा. आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, या वर्षी मिळेल, पुढच्या वर्षी मिळेल. जन्माच्या जन्म जातात. तुकोबाराय गोड सांगतात बालपणा गेले नेनता विषया व्यथा वृद्धपणी प्रवर्तनी चिंता मरे मागुता जन्म धरी. माणूस पहिले 12 वर्ष माणसाचे भाऊ पुढे पुढे या साऊंडच्या जरा झोप आली काय? हा नाही ना. लहानपण माणसाचं न कळण्यामध्ये जाते. माणसाला वाटते अशा लहान पोरायला आपल्याला काही कळत नाही म्हणून आपल्याला कोणी काही विचारित नाही. आपण ज्या वेळेला मोठे होऊ त्यावेळेला आपल्याला सुख मिळेल, सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये येतील असं वाटते. महाराज बालपण गेले नेणता तारुण्य दशे विषयता. एकदा का माणूस तरुण झाला, तरुण अवस्थेमध्ये माणसाला परमार्थ आवडत नाही, सप्ताह आवडत नाही, कीर्तनात येऊन बसावं वाटत
नाही, भागवत ऐकावं वाटत नाही, इने करी तरुण अवस्थेत इना घ्यावा वाटत कवा वाटायला इना घ्यावा म्हणजे पहिलेपासून की आता इना घ्यायची आवड कवापासून झाली? आता आहे 4-2 वर्षात. म्हातारी माणसं म्हणतात महाराज आम्हाला देव देव करा वाटाले कवा कवा काय बाबा नाही तुम्ही काय करू नका, काय अडचण नाही, तुमचीच नाही प्रत्येकाची अवस्था आहे. तरुण अवस्थेत माणसाला परमार्थ आवडत नाही आणि ज्याला तरुण अवस्थेत परमार्थ आवडतो त्याच्या एवढा भाग्यवान आहे जगा दुसरा कोणी नाही महाराज. कारण तरुण अवस्थेमध्ये माणसाला शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचे एवढं पिसं लागते, एवढं पिसं लागते. माणसाला देव धर्म सप्ताह दिंडी भजन भागवत कथा रामायण काही आवडत नाही. महाराज म्हणतात तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी, कोणालाच मानित नाही माणूस. तरुण अवस्था फार वाईट महाराज. आणि एकदा का वृद्धपणी प्रवर्तली चिंता, माणूस 50च्या पुढे गेला त्याच्या मागे एवढी चिंता लागते, एवढी चिंता लागते, एवढी चिंता लागते. महाराज म्हणतात खाटेवरी पडता व्यापे चिंता तळमळ. 50च्या पुढे गेल्यावर माणसाला रात्री 12च्या नंतर झोप लागत नाही. सकाळी काकड्याला उठवायची गरज, कारण ते झोपतच नाही 12च्या नंतर. एवढं माणसाला चिंता लागते महाराज. माणसाचे जन्मच्या जन्म जातात, पुन्हा महाराज म्हणतात मरे मागुता जन्म धरी, पुन्हा मरतो दुसऱ्या जन्माला येतो. सुख मिळत नाही, फक्त अपेक्षा आहे आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल. माणसं फक्त आणि फक्त सुखाच्या आशेवर जगाली. ज्या दिवशी माणसाच्या जीवनात आशा संपून जाईल त्या दिवशी माणूस जिवंत राहणार नाही. बापू जमलं, काय अडचण नाही. आणि सोपं आहे का, अवघड नाही. त्याचा अवघड आहे, फार अवघड महाराज. माणसं फक्त कशावर जगायलेत, आशेवर जगायलेत. फक्त आशेवर जगायले. ज्या दिवशी आशा संपून जाईल त्या दिवशी माणसं जगणार नाहीत. अपेक्षा आहे महाराज. काय झालं, एका गावात एक कुंभार मामा होते. तुमच्या गावात आहेत का? हा आहेत का? काय अडचण नाही, असं तरी आपल्या तिला नाव ठेवायचे नाही. कुंभार मामा होते. कुंभार मामाकडे 3 गाढवं होती. किती? ध्यान ठेवा बरं, मी पुन्हा विचारतो किती होती ती. नाही नाही उठू नका, काय अडचण नाही. एक आगाव सांगा त्याला, काय नाही, हे तर हुशारच आहे, काय अडचणच नाही. 3 गाढवं होते. कुंभार मामाची थोडी विनेकरी परिस्थिती बिघडली. 2 गाढवं इकली. आता 2 कोणाला इकली? आपल्या दोघाला इकली. याला कारा कोणाला? एक इकलं डोंबाऱ्याला आणि एक धोब्याला. 2 गाढवं दोघाला इकली. इकल्याच्या नंतर 15 दिवस झाली. 15 दिवसानंतर दोन्ही गाढवाची भेट नांदेडच्या बाजारात झाली. झाल्यावर शिवाजी महाराज, जे धोब्याचं गाढव होतं तुमच्यासारखं सुधारलं होतं म्हणजे, आणि जे डोंबाऱ्याचं गाढव होतं ते मयासारखंच वाळून गेलं होतं. लोकांचे नाव कशाला घ्यावं, आपण आपलंच काही कमजोर झालं तरी सांभाळून घेता येते. वाळून गेलं होतं. दोघांची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर त्या धोब्याच्या गाढवानं डोंबाऱ्याच्या गाढवाला विचारलं, भल्या माणसा 15 दिवसापूर्वी आपण एकाच मालकाच्या घरी होत्या, 15 दिवस झाले आपल्याला न भेट होऊन, तर तू एवढा वाळून गेला आणि मी सुधारलो, फरक कशात पडला? त्या धोब्याच्या गाढवानं सांगितलं, माझं असे म्हणजे माझ्या मालकाकडे काम काहीच नाही आणि खायला कमी नाही. असे बरेच माणसं असतात, याला काम काहीच नसते आणि खायला काही कमी
नसते. कारण धोबेच्या गडावर काम एवढंच होतं, रोज सकाळी उठायचं, मालक पाठीवर कपडे लादायचा, गंगेवर जायचा, गंगेवर कपडे धुवायचे आणि परत तेच कपडे लादून घरी आणायचे, काम संपलं. पण डोंबऱ्याचा गडो म्हणला आमच्या इथं उलट आहे म्हणला, आमचा असं आहे म्हणला, आमच्या इकडं कामाला कमी नाही आणि खायला काहीच नाही.